नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये. मी नेताजी जाधव. आपण पाहणार होतो 29 जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर ॲक्सिस ऑफ मान्सून ती हिमालयाच्या पायथ्याशी सध्या स्थित आहे. याचबरोबर ऑफशोर ट्रफ जे आहे ते ऑफशोर ट्रफ अजूनही सक्रिय आहे, म्हणजे गुजरातच्या दक्षिण भागापासून ते कन्याकुमारीपर्यंत. मात्र त्याचा जो प्रभाव आहे तो एकदम सध्या कमी झालेला आहे. त्यामुळे राज्यभरामध्ये पावसाचं जे प्रमाण असेल ते कमी झाले. फक्त घाटमाथ्यावरती आणि दक्षिण कोकण असेल याच भागामध्ये मुसळधार, काही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळालेलं आहे. याचबरोबर सध्याची स्थिती जर पाहिली तर धुळे, नंदुरबार, जळगाव याचा छत्रपती संभाजी उत्तर भाग असेल, याचा अमरावतीचा आणि वाशिमचा व बुलढाणा या भागामध्ये मात्र मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग आज रात्रीसाठी त्या ठिकाणी आहेत. याचबरोबर अरबी समुद्रामध्ये एक कमी दाब क्षेत्र तयार झाले. त्यात कमी दाब क्षेत्र बिहार आणि छत्तीसगड या भागामध्ये सध्या स्थित आहे. येणाऱ्या 24 तासानंतर हे कमी दाब क्षेत्र मध्य प्रदेश या भागामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळेला मात्र राज्यामध्ये खास करून विदर्भ असेल, याचबरोबर उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसानंतर मग 2 ते 3 दिवस राज्यामध्ये पाऊस हा सर्वसामान्यच राहण्याची शक्यता आहे. येणाऱ्या 24 तास राज्य पावसाचा खास करून जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकण किनारपट्टी समुद्र सपाटीचा भाग आहे. या भागामध्ये मध्यम व काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर जो घाटमाथ्याचा भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. कुठेतरी एक जोरदार सरीचा पाऊसही पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, वसई, पालघर, त्याचबरोबर मोखाडा, तलसार या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक पाऊस नसल्यामुळे काही भागापुरताच व काही वेळापुरताच पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर संपूर्ण घाटमाथ्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. याच्यामध्ये कोल्हापूर जर पाहिलं, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, आजरा, चंदगड या भागामध्ये जो घाटमाथ्याचा भाग आहे त्या भागाने हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कागल, कोल्हापूर, हातकणंगले, शिरोळ या भागामध्ये ढगाळ वातावरण, तुरळक सरी पाहायला मिळू शकतात. तर सांगली जिल्ह्याचा विचार केला, सांगली जिल्ह्यामध्ये जत, आटपाडी, खानापूर, विटा तसेच कवठेमहांकाळ हा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. तसेच वाळवा, इस्लामपूर, खानापूर, तासगाव आणि शिराळा व काय पलूसचा काय भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं व तुरळक सरी त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. मात्र शिराळाचा विचार जर केला, शिराळा तालुक्यामध्ये जो पश्चिमेकडील भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं, सोलापूरमध्ये सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, माढा, माहोळ, सोलापूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर याचबरोबर अक्कलकोट या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. तसेच सातारा जर पाहिलं तर पलटण, दहिवडी, वडूज, कोरेगाव असेल, शिरवळ असेल, खंडाळा असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. पावसाचे प्रमाण जर आलं तर तुरळक सरी पाहायला मिळू शकतात. जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी. याचबरोबर कराड, महाबळेश्वर, मेढा जो घाटमाथ्याचा भाग आहे या भागामध्ये मात्र मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. जो कोयना डॅम असेल त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच पुण्याचा विचार जर केला तर पुणे, लोणावळा, खंडाळा, वडगाव, पोड, भोर हा जो घाटमाथ्याचा भाग आहे या भागामध्ये ही मध्यम स्वरूपाचा व संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. पुणे शहराचा विचार केला तर पुणे शहरामध्ये तुरळक सरी पाहायला मिळू शकतो. जास्त जोरदारही त्या ठिकाणी पाऊस नाही. व उर्वरित दौंड, बारामती, इंदापूर आणि जुन्नर या भागामध्ये ही ड्राय वेदर राहणार आहे. पावसाचे प्रमाण असेल त्या ठिकाणी अत्यल्प राहणार आहे. याचबरोबर नगरचा जर विचार केला तर कोपरगाव, संगमनेर, राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव व नगर तालुका असेल तो संपूर्ण ड्राय वेदर राहणार आहे. त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही फार कमी झाला तर 1 ते 2 ठिकाणी तुरळक स्वरूपात होऊ शकतो. तसेच पारनेर नगरचा दक्षिण भाग, श्रीगोंदा, कर्जत, अकोले या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो. 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विचार जर केला तर छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव व सुलताबाद हा जो उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच औरंगाबाद, पैठण आणि गंगापूरचा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतो. तसेच वैजापूर, गंगापूर, पैठण हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. तसेच जालनाचं पाहिलं भोकरद आणि परतूर हे 2 तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण व क्वचित 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा. तसेच अंबड आणि संपूर्ण जालनामध्येही शक्यतो करून ड्राय वेदर राहणार आहे. झाला तर पाऊस तोही हलक्या स्वरूपाचा होण्याची शक्यता आहे. याचबरोबर परभणी आणि हिंगोली हा जो उत्तरेकडील भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण राहू शकतं. पावसाचं प्रमाण असेल त्या ठिकाणीही अत्यल्प आहे. तसेच परभणी दक्षिण भाग, याचबरोबर हिंगोली दक्षिण भाग, नांदेड संपूर्ण जिल्हा, बीड संपूर्ण जिल्हा या संपूर्ण विभागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. तसेच बीडचा जो दक्षिण भाग असेल, अंबेजोगाई, जामखेड, आष्टे हा दक्षिण भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहू शकतं. पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी नाही, त्या ठिकाणी ड्राय वेदर राहणार. झाला तर 1 ते 2 ठिकाणी पावसाची शक्यता. याचबरोबर लातूर जर पाहिलं तर लातूर, अहमदपूर, उदगीर, औसा, निलंगा या 4 तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. पावसाची शक्यता ही फार कमी आहे. याचबरोबर
धाराशिवचा विचार जर केला तर पारंडा, भूम आणि कळंब, उस्मानाबाद हा जो उत्तरेला भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण त्या ठिकाणीही नाही आहे. तसेच तुळजापूर, उमरगा या भागामध्ये मात्र 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. याचबरोबर आपण जर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील बहुतांश भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. बहुतांश भागामध्ये आपले ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते. त्याच्यामध्ये बुलढाणा संपूर्ण जिल्हा, अकोला संपूर्ण जिल्हा, वाशिम संपूर्ण जिल्हा या तिन्ही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र पावसाचे प्रमाण असेल त्या ठिकाणी अत्यल्प तुरळक पावसाच्या काही ठिकाणी नोंदी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर अमरावतीमधील मोर्शी, वरुड, चंद्रबाजार, तिवसा या भागामध्ये संपूर्णपणे ड्राय वेदर राहणार आहे. पावसाचे प्रमाण हे नसण्याची शक्यता आहे. बरोबर चिखलदरा, धरणी, अंजनगाव, खुसुर्ली याचबरोबर दर्यापूर या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नंदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे, भातुकली, तिवसा हा जो भागामध्ये ढगाळ वातावरण व 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे. यवतमाळचा विचार जर केला तर कळंब, नेर, द्वारका, बाबुळगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्याचे महागाव आणि पांढरकवडा, मोरेगाव, वणी याही 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. अन्यत्र मात्र पावसाचं प्रमाण असेल ते अत्यल्प राहण्याची शक्यता आहे. तसेच वर्धा संपूर्ण जो मध्यवर्ती भाग आहे, वर्धा, हिंगणघाट, चंद्रपूर, सेलू या भागामध्ये ड्राय वेदर आणि शक्यता व उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं. तसेच नागपूरचं पाहिलं तर कटोल, कामठी, कुही, उमरखेड, भिवापूर, मैदान या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस शक्यता व काही भागामध्ये मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर हिंगणा, नागपूर, परभणी, रामटेक, कळमेश्वर हा जो भाग आहे या भागामध्ये ही ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाचे प्रमाण त्या ठिकाणीही हलका पाऊस राहू शकतो, जास्त जोरदार पाऊस नाही. याचबरोबर चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया याचबरोबर गडचिरोलीचा भाग असेल या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी मध्यम व काही भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. खांदेचा विचार जर केला तर खांदेशीमध्ये नंदुरबार, भडगाव, अक्कलबुवा, तळोदा, शहादा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. तसे दक्षिण भाग जो आहे, दक्षिण तालुके 2 आहेत या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर धुळ्याचा विचार केला तर साक्री, शिंदखेडा, शिरपूर व धुळे या भागामध्येही हलक्या व काही भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जळगावचं पाहिलं तर अमळनेर, पारोळा, भडगाव, एरंडोस व पाचोरा, चाळीसगाव हा जो भाग असेल या भागामध्येही हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता. जो पश्चिमेला भाग असेल, भुसावळ, आदिलाबाद, रावे या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते. नाशिकचं जर पाहिलं तर पेठ, नाशिक, इगतपुरी हा जो पश्चिम घाटाकडचा भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी 1 ते 2 ठिकाणी होण्याची शक्यता आहे. मात्र कळवण, सटाणा, मालेगाव, नांदगाव, चंदवड, दिंडोरी, सरगणा, येवला, निफाड या संपूर्ण तालुक्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. जास्त जोरदार पाऊस नाही झाला तर 1 ते 2 ठिकाणीच होऊ शकतो. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.